अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, लीगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. प्लॉट खरेदी करताना अनेक लोकांची फसवणूक होते, कारण योग्य त्या कागदपत्रांची तपासणी होत नाही किंवा अपूर्ण कागदपत्रांची तपासणी होत असते. म्हणूनच प्लॉट खरेदीत फसवणूक होऊ नये यासाठी कसे वाचावे किंवा काय दक्षता घ्यावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मालकी हक्क हा तपासणं गरजेचं आहे. जो व्यक्ती प्लॉट विकत आहे त्याला तो प्लॉट विक्री करण्याचा अधिकार आहे का, तसेच यासाठी मागील 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट घेणं योग्य असतं. तसेच जमिनीचे स्वरूप तपासा, म्हणजेच ती जमीन कृषिक आहे की अकृषिक आहे. तसेच जर ती जमीन अकृषिक असेल तर तसा प्लॅन मंजूर झालेला आहे का ते देखील. तसेच कायदेशीर परवानग्या, यामध्ये तो प्लॉट जो आहे त्यावर जो लेआउट पाडलेला आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे का. तसेच मोजणी कशा स्वरूपात झालेली आहे, शासकीय आहे की खाजगी आहे हे देखील समजून घ्या. आणि डेव्हलपर जर म्हणत असेल प्लॅन सँक्शन आहे तर त्या संदर्भात तो प्लॅन किंवा तो प्रोजेक्ट रेरामध्ये नोंदणी आहे का तेही समजून घ्या, तपासा. त्याचप्रमाणे बँक लोन किंवा लायबिलिटीज तपासा. यामध्ये जर त्या प्लॉटवर बँक कर्ज देत असेल तर तो प्रोजेक्ट किंवा तो प्लॉट सँक्शन असल्याची खात्री केली जात असते, ते कन्फर्म. तसेच विकास व इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजेच फक्त ब्राउचर जे दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. प्रत्यक्ष प्लॉटवर काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत ते देखील बघणं गरजेचं आहे. यामध्ये लाईट असेल, रोड्स असतील, ड्रेनेज असतील आणि सोबतच त्या प्लॉटच्या चतुर्सीमेला कोण आहे ते देखील जाणून घ्या. आणि विशेष म्हणजे केवळ साठेखत किंवा विसार पावतीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार हा रीतसर स्टॅम्प ड्युटी भरून कायदेशीर पद्धतीने नोंदणी होणं तितकंच महत्वाचं असतो. आणि विशेष म्हणजे फसव्या ज्या ऑफर असतात त्यांच्यापासून सावध राहा. जे खूप घाई करतात प्लॉट सेल करण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहा. तसेच स्वस्तात मिळत असेल तरी देखील सावध. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्लॉट खरेदी करण्यापूर्वीच तज्ञ वकील साहेबांचा सल्ला नक्की घ्या. जर या सर्व बाबींचे तुम्ही काटेकोर पद्धतीने पालन करत असाल तर याची 100% खात्री आहे, तुम्हाला कोणी फसवू शकत नाही.